हॅलो फ्रेंड्स, मागच्या लेक्चरमध्ये आपण डार्विनिझमपर्यंत पाहिलं होतं बऱ्यापैकी. म्हणजे सर्वसाधारणपणे आपण ओरिजिन ऑफ इव्होल्युशनमध्ये काही पॉईंट्स आपण मागच्या लेक्चरमध्ये क्लिअर केलेले आहेत. आता या लेक्चरमध्ये आपण पुढचे काही पॉईंट्स क्लिअर करणार आहोत. जसे की आपण या लेक्चरमध्ये पुढचं सर्वसाधारणपणे युरे मिलर एक्सपेरिमेंट जो आहे त्याच्यापासून पुढचे काही मुद्दे पाहणार आहोत. युरे मिलरचा एक्सपेरिमेंट काय आहे? तर युरे मिलरचा एक्सपेरिमेंट सर्वसाधारणपणे आपल्याला केमिकल इव्होल्युशन कसं झालं किंवा केमिकल इव्होल्युशनचे एव्हिडन्सेस देण्याचा प्रयत्न करतो. मग काय आहे स्टॅनली युरे आणि मिलरचा एक्सपेरिमेंट? तर स्टॅनली मिलर आणि युरेचा एक्सपेरिमेंट आपण पाहणार आहोत. युरे मिलर हे शिक्षक आणि विद्यार्थी अशी ती जोडी होती आणि त्यांनी एक स्पार्क डिस्चार्ज नावाचं ॲपॅरेटस तयार केलं होतं, ज्याद्वारे त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं की इट माइट बी देअर कुड बी अ ऑर्गॅनिक इव्होल्युशन. मग ऑर्गॅनिक इव्होल्युशनसाठी त्यांनी प्रिमिटिव्ह अर्थमध्ये जे मटेरियल होतं दॅट इज मिथेन, अमोनिया आणि हायड्रोजन यांचं 1:2:2 असं प्रपोर्शनमध्ये सोल्युशन घेतलं आणि त्या सोल्युशनला कंटिन्युअस स्पार्क डिस्चार्ज केला, म्हणजे काही व्होल्टेज डिस्चार्ज केलं त्याच्यामध्ये. जसे की प्रिमिटिव्ह अर्थवर मोठ्या प्रमाणावर थंडर स्ट्रॉम्स यायचे आणि त्यामुळे ब्रिझिंग व्हायचं आणि त्यामुळे विजा चमकत असायच्या आणि त्या विजांचा जो इफेक्ट होता तो जनरेट करण्याचा प्रयत्न त्यांनी या स्पार्क डिस्चार्ज ॲपॅरेटसमध्ये केला. त्यांना त्याचे ऑब्झर्वेशन्स काय झाले तर या मटेरियलपासनं मिथेन, अमोनिया आणि हायड्रोजन पासनं त्यांना काही अमिनो ऍसिड्स, युरिया, नंतर लॅक्टिक ऍसिड असे काही ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स तयार झालेले शेवटी त्यांच्या ऑब्झर्वेशन मध्ये आले आणि त्यावरनं त्यांनी हे प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला की देअर कुड बी अ ऑर्गॅनिक इव्होल्युशन अँड नॉट द स्पेशल क्रिएशन. ऑर्गॅनिक क्रिएशन आहे, स्पेशल क्रिएशन नाही, हे त्यांनी त्यांच्या एक्सपेरिमेंटनं प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला. पुढचं आहे आरएनए वर्ल्ड हायपोथेसिस. आरएनए वर्ल्ड हायपोथेसिस मांडलं सिडने व्हाइटमन आणि थॉमस जिक यांनी in 1980. For this discovery they got the Nobel Prize in 1989. त्यांना 1989 साली नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं. त्यांनी काय सांगितलं? RNA acts as a biocatalyst and it is abundant in various places and that's why it might be there could be a origin of life on earth because of RNA, because many of the viral particles also made from the RNA and core proteins. RNA as a principal genetic material in that viruses, so most of the cases RNA may act as a genetic material. हे हायपोथेसिस कोणी बॅक केलं तर कार्ल ब्रूज, फ्रान्सिस क्रिक, लेस्ली ऑर्चल यांनी पण याला काय केलं, मान्यता दिली, कारण तोपर्यंत रायबोझोम्सचा शोध लागलेला नव्हता आणि आरएनए ऍक्ट ॲज अ बायोकॅटलिस्ट हे इथपर्यंत माहीत होतं. त्याच्या पुढे आलं ऑर्गॅनिक इव्होल्युशन. ऑर्गॅनिक इव्होल्युशन काय आहे तर लाईफ डेव्हलप फ्रॉम देअर सिंपल प्री एक्झिस्टिंग फॉर्म्स. सिंपल प्री एक्झिस्टिंग फॉर्म्स पासून लाईफ डेव्हलप होते असं मांडण्यात आलं. याचाच उल्लेख चार्ल्स डार्विनने त्याच्या डिसेंट विथ मॉडिफिकेशन मध्ये केला आहे. म्हणजे आधी सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स तयार झाले, त्याच्यापासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल तयार झाले, त्याच्यापासून लाईफ ओरिजिनेट झाली असावी असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे ऑर्गॅनिक इव्होल्युशन मध्ये. त्यासाठी लॅमार्कनी पण काही मुद्दे आपल्याला मांडलेले आहेत. ते दहावीमध्ये आपण शिकलो ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. जसं जिराफाची मान पाला गोळा करण्यासाठी काय होत गेली, लांब लांब होत गेली आणि त्यामुळे नवीन जन्माला येणाऱ्या जिराफांची मान लांब झाली. पण हे ऑर्गॅनिक इव्होल्युशन आणि लॅमार्किझम डिस्प्रूव्ह केलं ऑगस्ट वेइसमननी, जो जर्मन बायोलॉजिस्ट होता. त्यांनी रॅटस्टेल एक्सपेरिमेंट केला आणि त्यांनी लॅमार्किझम डिस्प्रूव्ह करून दाखवलं. त्यांनी काय सांगितलं की 21 जनरेशन पर्यंत त्यांनी रॅट्सचे काय केले, उंदरांचे शेपट्या कापत गेला, पण शेपट्या कापल्यानंतरही नवीन जन्माला येणाऱ्या जनरेशन्समध्ये त्या शेपट्यांची साईजही कमी झाली नाही किंवा भविष्यात त्या शेपट्या गायबही झाल्या नाही. त्यांनी 21 जनरेशन पर्यंत हा प्रयोग करून पाहिला होता. त्याच्यानंतर डार्विनने डार्विनिझम ही थिअरी मांडली. तो HMS बिगल बरोबर 5 वर्ष जवळजवळ गेला होता जगाच्या सफरीवर. विशेषतः त्यांनी गॅलापागोस आयसलँडवर विशेष काही ऑब्झर्वेशन्स केले. कोणत्या काळात तर 27 डिसेंबर 1831 ते 1836 ऑक्टोबर पर्यंत त्यांनी काही एक्सपेरिमेंट्स केले आणि त्यांनी पुढे येऊन वॉलेस बरोबर एक पुस्तक लिहिलं. त्याचं नाव होतं द ओरिजिन ऑफ स्पेशीज बाय नॅचरल सिलेक्शन. आता त्याच्यावर बऱ्याचशा काही जिओलॉजिस्टचा, काही इकॉनॉमिस्टचा काय होता, प्रभाव होता आणि त्याद्वारे त्यांनी काही पॉप्युलेशन्स मांडले किंवा काही महत्त्वाचे मुद्दे यांनी
डार्विनिझम काही महत्त्वाचे मुद्दे कोट करतो. ते पॉप्युलेशन्स कोणते कोणते आहेत, तर ओव्हर प्रोडक्शन किंवा फ्रॅजिलिटी ऑफ नेचर, म्हणजे कुठलाही ऑर्गॅनिझम गरजेपेक्षा जास्त अपत्य जन्माला घालतो, जास्तीचे अपत्य जन्माला येतात, कारण ते पुढे स्ट्रगल करतात एक्झिस्टन्ससाठी स्ट्रगल करणे म्हणजे काय, दुसरा मुद्दा आहे की एक तर इंट्रास्पेसिफिक स्ट्रगल असू शकतो किंवा इंटरस्पेसिफिक म्हणजे स्पेसिस मध्ये स्ट्रगल असू शकतो. मग ते फूड शेल्टर साठी असू शकतो, रिप्रोडक्शन साठी असू शकतो. उदाहरणार्थ दोन गायी एकमेकांशी चाऱ्यावरनं लढाई करतील, हे इंट्रास्पेसिफिक झालं. इंटरस्पेसिफिक म्हणजे काय, गाय आणि बैल किंवा बैल आणि हॉर्स म्हणजे बुलक अँड हॉर्स, दे माइट फाइट फॉर दी और दे माइट स्ट्रगल फॉर दी फूड. त्यामुळे इंट्रा किंवा इंटरस्पेसिफिक स्ट्रगल मध्ये बरेचसे ऑर्गॅनिझम काय होतात, डाय होतात. पुढे येतं त्यांच्यामध्ये ऑर्गॅनिक व्हेरिएशन्स घडून येतात, काही महत्त्वाचे बदल त्यांच्यामध्ये घडून येतात, जेनेटिक चेंजेस सुद्धा त्यांच्यामध्ये घडून येतात, आणि त्याद्वारे नॅचरल सिलेक्शन होतं आणि नेचर सुद्धा त्या ऑर्गॅनिझमला, दोज हु आर फिटेस्ट इट मे बी सिलेक्टेड. म्हणजे एच.एस. स्पेन्सरनी पुढे काय म्हटलं, या नॅचरल सिलेक्शनला त्यांनी म्हटलं सर्वायवल ऑफ फिटेस्ट, म्हणजे जे फिट ऑर्गॅनिझम असतील तेच काय करतील, सर्व्हाइव्ह करतील, असं एच.एस. स्पेन्सरनी सुद्धा या थेअरीवरनं मांडलं. त्यालाच नॅचरल सिलेक्शन देखील म्हटलं गेलं. डार्विनच्या भाषेत डार्विन त्याला नॅचरल सिलेक्शन सांगितलं, तर एच.एस. स्पेन्सरनी त्याला काय सांगितलं, सर्वायवल ऑफ फिटेस्ट सांगितलं. आणि त्यातनंच पुढे निसर्ग काय करतो, नवीन स्पेशीजला निर्माण करतो किंवा निसर्गच नवीन स्पेशीज काय करतो, घडवून आणतो, निर्मिती नवीन स्पेशीजची ठेवतो. यासाठी डार्विननी काही एव्हिडन्सेस दिले, जसे की डीडीटी रेझिस्टंट मॉस्किटोज. काही मॉस्किटोज डीडीटीला काय करतात, रेझिस्ट करतात, आणि पुढे त्यांच्या येणाऱ्या जनरेशन्स पुन्हा काय करत राहतात, त्या डीडीटीला रेझिस्ट करत राहतात. पण याचे ड्रॉबॅक्स काय, तर ही थिअरी सांगते की सिंपल ऑर्गॅनिझम्स पासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स तयार होत गेले, पण ही एक्झॅक्टली ओरिजिन मांडत नाही. हा सर्वात महत्त्वाचा याचा काय आहे, ड्रॉबॅक आहे. दुसरी गोष्ट, डार्विननी जे काही एव्हिडन्सेस यासाठी दिलेले आहेत ते सफिशियंट नाहीत, ते इनसफिशियंट आहेत. व्हेरिएशनचं कारण तो विशेषतः स्पष्ट करू शकलेला नाही. हे काही ड्रॉबॅक्स आहेत. त्याच्यापुढे ह्युगो दी व्राइजनी म्युटेशन थिअरी मांडली. त्यांनी सांगितलं जे काही जेनेटिक म्युटेशन घडून येतं, हे जेनेटिक शोधांनंतर, मेंडेलचे शोध प्रूव्हन झाल्यानंतर 1901 साली ह्युगो दी व्राइजनी ही थिअरी मांडली. त्यांनी सांगितलं म्युटेशनमुळे ऑर्गॅनिझम्स काय होत जातात, तर डेव्हलप होत जातात, त्यांच्यामध्ये इव्होल्युशन होत जातं. त्याचे महत्त्वाचे फीचर्स काय होते, बिकॉज ऑफ म्युटेशन देअर माइट बी अ चेंजेस ऑफ जेनेटिक मटेरियल, अँड बिकॉज ऑफ जेनेटिक मटेरियल चेंजेस the organism will change, and because of the change in organism there could be a evolution, असं त्याचं म्हणणं होतं. पण या थेअरीला पण काही ऑब्जेक्शन्स आहेत. नुसतं जर म्युटेशननी जेनेटिक चेंजेस किंवा म्युटेशननी हे चेंजेस व्हायचे राहिले असते तर म्युटेशन माइट बी लिथल. हार्मफुल म्युटेशन कॅन नॉट बी डिलीटेड. जसं की आपल्यामध्ये वेस्टिजियल ऑर्गन, अपेंडिक्स आपल्यामध्ये जसंच तसं आहे, ते डिलीट व्हायला पाहिजे होतं, ते डिलीट झालेलं नाही. हे म्युटेशनल थेअरीचे काही ऑब्जेक्शन्स आहेत. त्यानंतर आली मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्युशन. खूप साऱ्या शास्त्रज्ञांनी, जे.बी.एस. हाल्डन असेल, आर. फिशर असेल, डोबॅझिन्स्की असेल, हक्सले असेल, मेयर असेल, सिम्पसन, स्टेबिन्स, सेवॉल राईट, टी.एच. मॉर्गन अशा मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी याला काय दिलं, सपोर्ट केला, याला बॅक केलं. याच्यामध्ये मेंडेलियन पॉस्ट्युलेट्सचा वापर केला गेला, जेनेटिक्सचा वापर केला गेला, जीन पूलचा वापर केला गेला. त्यासाठी जेनेटिक व्हेरिएशन, नॅचरल सिलेक्शन आणि आयसोलेशन हे 3 पॉस्ट्युलेट्स मांडण्यात आले. जेनेटिक व्हेरिएशन्स का होतात, तर जीन म्युटेशन एक कारण असू शकतं, रिकॉम्बिनेशन सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम मध्ये दुसरं कारण असू शकतं, जीन फ्लो काय होत जातो, बदलत जातो, नवीन जनरेशन मध्ये जेनेटिक ड्रिफ्ट होत जातात, युनिसेल्युलर असो, मल्टीसेल्युलर असो. नंतर क्रोमोझोमल ॲब्रेशन्स मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये. क्रोमोझोमल ॲब्रेशन्स का होतात, काही जीन्स डिलीट होतात, काही जीन्स ऍड होतात. डिलिशन और डुप्लिकेशन और इन्व्हर्ट होत राहतात जीन्सच्या जागा बदलत राहतात, त्याला ट्रान्सलोकेशन आपण म्हणतो. यामुळे पण काही जेनेटिक बदल घडून येतात, आणि या जेनेटिक व्हेरिएशन्स काय केल्या जातात, नॅचरली सिलेक्ट केल्या जातात सर्व्हायव्हलसाठी. त्याच्यासाठी एक्झाम्पल दिलं गेलं इंडस्ट्रियल मेलॅनिझमचं. ब्लॅक कलर्ड मॉथ इंडस्ट्रियल रिव्होल्युशन नंतर इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढू लागले, कारण ते काय, त्यांना सर्व्हायव्हलला योग्य जागा मिळाली, कारण झाडांचे खोडं हे ब्लॅक कलरचे होऊन गेले, ग्रे नस राहता, आणि ग्रे कलर्ड मॉथ्स त्यामुळे काय व्हायला लागले, मरायला लागले. हे इंडस्ट्रियल रिव्होल्युशनचं आणि इंडस्ट्रियल मेलॅनिझमचं बेस्ट एक्झाम्पल दिलं जातं. त्यानंतर आयसोलेशन म्हणजे आयसोलेट होणे, जॉग्राफिकल आयसोलेशन. उदाहरणार्थ आजच्या काळातला ऑस्ट्रेलिया आणि टास्मानिया असेल, तिथे ह्युमन खूप उशिरा पोहोचले, मॉडर्न ह्युमन्स खूप उशिरा पोहोचले, आणि त्यामुळे तिथे मार्सुपियल मॅमल्स जिवंत राहिले. याला जॉग्राफिकल आयसोलेशनचं बेस्ट एक्झाम्पल आहे की कांगारूज तिथे जिवंत राहिले.
त्याच्यापुढे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनचे काही मुद्दे येतात. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनमध्ये प्री मेटिंग आणि पोस्ट मेटिंग असे दोन प्रकार येतात. प्री मेटिंगमध्ये इकॉलॉजिकल किंवा हॅबिटॅट वेगळ्या वेगळ्या असू शकतात. म्हणजे जर्मन शेफर्ड कुत्रा असेल आणि इकडे भारतीय ब्रीडचा कुत्रा असेल, ते इकॉलॉजिकली काय करत नाही, एकमेकांची मेटिंग करत नाही. दुसरं आहे सीझनल. सीझन्स वेगळे वेगळे असू शकतात. फॉरेन बर्ड्स असतात, इंडियन बर्ड्स असतात, यांचे सीझन्स ब्रीडिंगचे वेगळे वेगळे असतात आणि त्यामुळे ते एकमेकांची सेक्शुअल इंटरकोर्स करत नाही आणि त्यामुळे नवीन स्पेशीज डेव्हलप होत नाही. नंतर इथॉलॉजिकल चेंजेस असू शकतात. इथॉलॉजिकल चेंजेस म्हणजे दोन वेगळ्या वेगळ्या ब्रीड्स असतात, त्या एकमेकांना काय करू शकत नाही, अट्रॅक्ट करू शकत नाही इंटरकोर्ससाठी आणि त्यामुळे नवीन अपत्य, नवीन स्पीशीज निर्माण होत नाही. तसंच मेकॅनिकल पण असू शकतं. मेकॅनिकल म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचं स्ट्रक्चर डिफरंट असू शकतं. स्पेशीज टू स्पेसीज थोडंसं रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचं स्ट्रक्चर काय असतं, विभिन्न असतं आणि त्यामुळे त्यांचं आयसोलेशन होत जातं. नंतर पोस्ट मेटिंग बिहेवियरमध्ये गॅमेट मोर्टॅलिटी असते. गॅमेट्स मरतात. मेटिंग नंतरच गॅमेट्स काय होऊन जातात, डाय होऊन जातात. हा एक कारण असू शकतं. नंतर झायगोट तयार झाल्यानंतर झायगोट मरतो, ते एक कारण असू शकतं. आणि हायब्रिड स्टरिलिटी हे एक कारण असू शकतं. आपण जरी हायब्रिड्स बनवले, उदाहरण घेतलं लायगर्स सारखं, लायगर जो बनवलाय टायगर आणि लायनच्या मिश्रणातनं, तो काय आहे, स्टराईल आहे. म्हणून जे हायब्रिड्स बऱ्याच वेळेस बनवले जातात ते स्टराईल ऑर्गॅनिझम्स असू शकतात. जसं की खेचर, म्यूल आपण पाहिलं, गाढव आणि घोड्याच्या मिश्रणातनं म्यूल बनवले गेले पूर्वीच्या काळी, पण तेही काय होते, स्टराईल होते. याला हायब्रिड स्टरिलिटी असं म्हटलं जातं. पुढचं जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. सो थँक्यू.